हॅलो गाईज, ट्रिगोनॉमेट्रिकमधला नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्याच्यावर 2 मार्काचं क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जनरल सोल्युशन आणि त्याच्यावरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेतले होते. ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल ते बघू शकतात. नाउ नेक्स्ट टॉपिक इज सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. So what is meant by solution of a triangle? To find the unknown part of a triangle by using known part is known as solution of a triangle. So what is meant by part of a triangle? Part of a triangle means triangle ला किती parts असतात आणि कोणते parts असतात. So total 6 प्रकारचे parts असतात triangle ला, 3 angles आणि 3 sides. So we have to find these parts of a triangle in the solution of a triangle. So by using we find the unknown part by using known part. म्हणजे 6 पैकी काही पार्ट्स आपल्याला दिलेले असतील आणि जे दिलेले नाही ते पार्ट्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. सो याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे एखादी पॉईंट जेव्हा आपण प्लॉट करतो ग्राफवर, तर त्याचे जे कोऑर्डिनेट असतात ते कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करण्याचे 2 टाइप्स असतात. एक पोलर कोऑर्डिनेट आणि एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. हे दोन्ही आपण 11वी मध्ये बघितले आहेत. त्यापैकी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम हे आपल्याला 8वी 9वी पासून नोन आहे. ठीक आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे आपण कुठला एक पॉईंट जेव्हा एक्सिसवर प्लॉट करतो तेव्हा त्याचे जे एक्स आणि वाय लिहितो ते एक्स आणि वाय, बाकी काही नाही, ते कार्टेशियन कोऑर्डिनेटच असतात. ठीक आहे, सो आपण त्याचा डिटेलमध्ये स्टडी बघू. फर्स्ट बघा, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. इन दिस सिस्टीम द कोऑर्डिनेट रिप्रेझेंट बाय आर अँड थिटा, वेअर आर इज रेडियस अँड थिटा इज सबस्टँडर्ड अँगल. हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. आणि कार्टेशियन मीन्स वॉट? इन दिस सिस्टीम द कोऑर्डिनेट रिप्रेझेंट बाय एक्स अँड वाय. हे आपल्याला परिचयाचं आहे. सो आर आणि थिटा कसा निघतो बघा. आर आणि थिटा आहे बघा. जनरली आपण समजा हा एक्स आणि वाय एक्सिस, याच्यामध्ये समजा पी पॉईंट प्लॉट केला आहे एक्स आणि वाय. सो ह्या पी पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स म्हणजे काय असतं? आर. ठीक आहे, म्हणून याला रेडियस म्हणतात. आणि थिटा ह्या डिस्टन्सने एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल म्हणजे सबस्टँडर्ड अँगल. आणि तो अँगल ऑलवेज मेजर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. त्याला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासूनच मेजर करतात. असा हा आर आणि हा थिटा. ठीक आहे, सो या दोघांमध्ये जे रिलेशन आहे त्या रिलेशनवर आपल्याला 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारतात. सो रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, त्याचं रिलेशन बघू आपण. सो फर्स्ट टॉपिक आहे कार्टेशियन टू पोलर. म्हणजे आपल्याला क्वेश्चन असतो कन्वर्ट द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे काय? आपल्याला कार्टेशियनचं पोलरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. कार्टेशियन मीन्स वॉट? एक्स अँड वाय. त्याचं कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे? आर आणि थिटा. क्वेश्चन वर्ड्समध्ये असं असेल. सो आपल्याला लक्षात आलं पाहिजे कार्टेशियन मीन्स एक्स अँड वाय अँड पोलर मीन्स आर थिटा. हे आपल्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे आणि हे प्रॅक्टिसने क्लिअर होतं. ठीक आहे, सो आपल्याला एक्स आणि वायचं आर आणि थिटामध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो त्याच्यासाठी हे रिलेशन दिलेले. आर इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ह्याच्यासाठी बुकमध्ये साइन आणि कॉस पण यूज केलेला असेल. काही बुकमध्ये टॅन यूज केला तरी चालतो, लवकर आन्सर येतं. आता हे फॉर्म्युले आले कसे बघा. हा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला, याच्या अगोदर याचं सिम्प्लिफिकेशन डिस्टन्स फॉर्म्युल्यावरून येतं. म्हणजे बघा एकदम सिम्पल सांग. हे आर म्हणजे काय? हे पी आणि ओरिजिनमधलं डिस्टन्स. सो याला डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला. डिस्टन्स फॉर्म्युला x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर रूटमध्ये तोच डिस्टन्स फॉर्म्युला सेम इथं. हे बघा, हा एक्स वाय आणि हा ओरिजिनचा 0 0, त्यांना जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा हे फॉर्म होतं. ठीक आहे, ते डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त समजण्यासाठी. आणि थिटा, हा थिटा काढण्यासाठी बघा असा ट्रायंगल तयार केल्यानंतर याला जर ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन म्हणजे टॅनची डेफिनेशन अप्लाय केली, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट, सो आपल्याला सेम हा फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे, सो आपल्याला हे रिलेशन्स लक्षात ठेवायचं आहे. आय रिपीट,
when we want to convert x and y in terms of r and theta, that means Cartesian to polar, we use r is equal to x square plus y square and theta is equal to tan inverse y upon x. सो याच्यासाठी आपल्याला टॅनच्या सर्व व्हॅल्यू माहिती पाहिजे 0 to 90 पर्यंतच्या. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झॅक्टली याच्या अपोजिट पोलर टू कार्टेशियन, दॅट मीन्स वी हॅव टू कन्वर्ट आर थिटा इंटू एक्स अँड वाय. सो याच्यासाठी रिलेशन आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आता बघा हे कसं आलं, इथं आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा असतो, सॉरी इथं आपल्याला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चनमध्ये आर आणि थिटा दिलेला असतो. ही ॲक्च्युअल डेफिनेशन आहे. कॉस थिटाची डेफिनेशन काय असते, ॲडजेसन अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. मग हे बघा, सो नाव लुक हियर, ॲडजेसन अपॉन हायपोटेनियस. हे बघा हा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे. मग हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स काय आहे, एक्स. ठीक आहे. हे डिस्टन्स आपण आर ऑलरेडी इकडे कन्सिडर केलेलं आहे. सो ॲडजेसन साईड, हे बघा आपल्याला हा थिटा फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा थिटा ॲक्च्युअल दिलेला असतो. या थिटावरून ॲडजेसन साईड म्हणजे काय आहे, एक्स, त्याची ॲडजेसन साईड. आणि हायपोटेनियस, हे बघा हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणून हा 90 डिग्री, त्याची अपोजिट साईड हायपोटेनियस. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं, कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर. एक्स अपॉन काय झालं, आर. त्याच्यानंतर हा आर या कॉस थिटाला काय झाला, मल्टिप्लाय. सो आर कॉस थिटा इज इक्वल टू काय झालं, एक्स. अँड सिमिलरली सेम असंच साईनसाठी पण अप्लाय केलं. साईन थिटा म्हणजे काय असतं, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. इथं अपोजिट साईड म्हणजे काय, ह्या थिटाची अपोजिट साईड हा वाय ॲक्सिस. आता हा वाय ॲक्सिस कसा, वाय ॲक्सिस तर हा आहे. जर कुठल्याही ॲक्सिसला कुठलीही स्ट्रेट लाईन पॅरलल असेल तर तो इमॅजिनरी ॲक्सिस होतो, म्हणजेच तो ॲक्सिसच असतो. म्हणून हा वाय आणि परत हा हायपोटेनियस. सो अगेन सेम जसं आपण कॉसला फाइंड आउट केलं सेम तसंच. परत डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी. पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे रिलेशन्स लक्षात ठेवावं लागेल. वेन वी वॉन्ट टू कन्वर्ट एक्स वाय इंटू आर थिटा, then we use this relation, and when we want to convert r theta in x and y, when we use this relation. ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, जास्त नाही आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. काय नाही, प्रत्येक टॉपिकवर 2-2 क्वेश्चन मनाने जरी सॉल्व केले आपल्या लक्षात येईल. सो आपण याच्यावर क्वेश्चन्स बघू म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होऊन जाईल. सो तुमच्या बुकमध्ये एक्झरसाइज 3.2 फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट युजिंग पोलर कोऑर्डिनेट. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कार्टेशियन फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड एक्स अँड वाय युजिंग पोलर. म्हणजे काय, आपल्याला पोलर आर थिटा गिवनमध्ये असेल. क्वेश्चन असा दिलं आहे, √2π/4. हे साधं लॉजिकने पण लक्षात येतं. सेकंड π/4 म्हणजे अँगल, म्हणजे आर थिटा आहे. मग बघा गिवन पोलर कोऑर्डिनेट, पोलर म्हणजे काय, आर थिटा, आणि हे गिवन इथं लिहिले √2π/4. याचा अर्थ हा पहिला काय झाला आर आणि हा दुसरा काय झाला थिटा π/4, आयदर रॅडियन किंवा डिग्रीमध्ये असेल. सो युजिंग रिलेशन, मग आपण रिलेशन यूज केलं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कार्टेशियन म्हणजे एक्स आणि वाय काढायचं आहे. सो एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. putting the value r is equal to √2, theta is equal to π/4. √2 cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2. ठीक आहे. सो √2 कॅन्सल, आन्सर 1. सो आपल्याला हे पण माहिती पाहिजे, साइन आणि कॉसच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू माहिती पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं बेसिक टेबलमधलं. सिमिलरली इकडे पण आर साइन थिटा, वायची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू परत √2, थिटा π/4, अगेन साइन π/4 1/√2, सेम असतात व्हॅल्यू. Again √2 cancel, y become 1. Okay, I repeat, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Put the value of r and theta and find it. So last closing statement, Cartesian coordinate is x comma y 1 comma 1. So closing statement लिहावं लागतं. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. एक जरी क्वेश्चन तुम्हाला समजला तरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन अगेन सेम, लुक हिअर 4 and pi by 2 सेम त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन आहे. सो गिवन पोलर कोऑर्डिनेट इज r, थीटा 4 pi by 2. So r become 4 and theta become pi by 2. So again we use x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. R become 4 and theta is pi by 2. So now cos pi by 2 means cos 90 degree. The value of cos 90 is 0. So 0 multiplied by 4, it become 0. Now here r is 4, theta is pi by 2, sin pi by 2 is now 1. So 4 multiplied by 1, it is a 4. So Cartesian coordinate is x, y 0, 4. सो इथं महत्त्वाचा टास्क आहे, आपल्याला साइन आणि कॉसचे अँगलच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू माहिती पाहिजे. तर आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो 2 मार्कासाठी. ठीक आहे, नेक्स्ट बघू. आता थोडा डिफिकल्ट क्वेश्चन, मे बी 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठीच असू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये थोडा अँगल त्यांनी एक्सटेंड केलेला आहे, म्हणजे त्यांनी नॉन स्टँडर्ड अँगल दिलेला आहे. बघू आपण क्वेश्चन. परत त्याच एक्झरसाइजमधला क्वेश्चन आहे. अगेन सेम, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि आपल्याला गिवनमध्ये दिले. हे बघा 3/4 आणि 3 π/4. सो गिवन पोलर कोऑर्डिनेट हे पोलरच आहे. आर थीटा, आरची व्हॅल्यू 3/4 आणि थीटाची व्हॅल्यू 3 π/4. सो आर आणि थीटा. सो अगेन आता बघा आपण परत तेच यूज करणार आहे. एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. आता हे मी डायरेक्ट का नाही यूज केलं, अगोदर साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू फाइंड आउट केला आहे. बघा इकडे का, तर हा जो अँगल आहे हा नॉन स्टँडर्ड अँगल आहे. नॉन स्टँडर्ड म्हणजे काय, मागच्या बेसिक टेबलमध्ये आपण बघितलं होतं 0 to 90, 0, 30, 45, 60, 90, 180, 270, 360 हे स्टँडर्ड अँगल आहे, कारण त्याच्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट यूज करतो. आता 3 π/4 म्हणजे एक्झॅक्टली किती येतं, तर हे बघा हा π/4 म्हणजे किती, 45 डिग्री. हे बघा इकडे लिहिलेलं आहे π/4 म्हणजे 45 आणि या 3 multiplied by 45 म्हणजे 135. सो आपल्याला अगोदर या 135ची व्हॅल्यू काढायला लागेल. सो नाव लुक हिअर, साइन थीटा साइन 3 π/4. आता या 135ला इथं स्प्लिट केलेलं आहे. बघा 135 म्हणजे काय, 90 + 45. हे बघा 90 म्हणजे किती, π/2 आणि 45 म्हणजे किती, π/4. हे लॉजिक आहे, हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता मी असंच का लिहिलं, कारण हे अलाइड अँगलमध्ये कन्वर्ट होतं आणि अलाइड अँगलने आपण लवकर नॉन स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू काढतो. हे 11वीमध्ये झालेलं असेल. ठीक आहे, अलाइड अँगल खूप महत्त्वाचं आहे. सो म्हणून π/2 + π/4 असं मी त्याला कन्वर्ट केलं. ठीक आहे, सो इथं कुठला फॉर्म्युला तयार झाला हे बघा इथं लिहिलं आहे, साइन π/2 + थीटा. ठीक आहे, परत अलाइड अँगल युजिंग π/2 असेल तर साईनचं काय होतं, कॉस. म्हणून इथं बघा कॉस काय झाला, थीटा कॉस, आणि इथं थीटाची व्हॅल्यू काय होती, π/4. आता π/2 + थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, म्हणून याला प्लसमध्ये लिहिला, कारण साइन सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो. कॉस π/4ची व्हॅल्यू काय झाली, 1/√2. ठीक आहे, बरं नेक्स्ट बघा कॉस थीटा. अगेन 3 π/4. ज्या फॉर्मॅटमध्ये आपण याला सॉल्व केलं सेम ॲज इट इज इकडे करायचं. परत 3 π/4ला π/2 + π/4. परत इथं फॉर्म्युला कॉस π/2 + थीटा इज इक्वल टू, हे बघा π/2 हे परत कॉसचं काय झालं, साइन. ठीक आहे, म्हणून साइन थीटा आणि थीटाची व्हॅल्यू π/4. आता इथं बघा व्यवस्थित लक्ष द्या, मायनस साइन आहे. का मायनस साइन आहे, कारण फॉर्म्युला सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस का असतो, मायनस, म्हणून त्याच्या ॲन्सरला मायनस साइन आहे. क्वेश्चनचंच क्वाड्रंट बघतात. ठीक आहे, सो मायनस साइन π/4. साइन π/4ची व्हॅल्यू 1/√2. हे बघा ह्या क्वेश्चनमध्ये महत्त्वाचा टास्क, तुम्हाला दिलेला नॉन स्टँडर्ड अँगल अलाइड अँगलमध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी सिम्पल वे, त्याला डिग्रीमध्ये रफमध्ये फाइंड आउट करून घ्यायचं आणि त्याला अलाइड अँगलमध्ये ॲडजस्ट करायचं. सोपं आहे ते, म्हणजे 90 180च्या प्लस मायनसमध्ये ॲडजस्ट करायचं फक्त. आणि आपल्याला फॉर्म्युले माहिती पाहिजे, केव्हा फंक्शन चेंज होतो, कुठला क्वाड्रंट आहे, प्लस मायनस. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण अलाइड अँगलसाठी पण एक व्हिडिओ तयार करणार आहोत. तो पण व्हिडिओ लवकरच मी यूट्यूबला टाकणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट
आता आपल्याला साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. सो आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो नाव लुक हिअर, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा. आर इज 3/4 क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे बघा -1/√2 आणि ठीक आहे, इथं गोंधळ नका करू प्लस मायनसमध्ये. कॉसची व्हॅल्यू -1/√2. सो 3/4 मल्टिप्लाय बाय -1/√2, काहीच कॅन्सल होत नाही मल्टिप्लिकेशन. 3 मल्टिप्लाय बाय -1 -3, 4 मल्टिप्लाय बाय √2 4√2च होतं. चुकून 8 लिहू नका. इकडे आरची व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. साईन थिटा आता काय आहे प्लसमध्ये. ठीक आहे, अगेन याचं मल्टिप्लिकेशन सेम. सो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम आहे, फक्त साईनचा डिफरन्स आहे. सो कार्टेशियन कोऑर्डिनेट इज -√3 4√2 आणि 3 4√2. ओके, सो असा क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा मोठा झाला. रिझन आपल्याकडे जो अँगल होता तो नॉन स्टँडर्ड होता म्हणून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट. पूर्ण क्वेश्चन नाही लिहिला इथं, युझिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट असाच क्वेश्चन असतो. म्हणजे आता आपल्याला एक्झॅक्टली उलट करायचं. आता आपल्याला पोलर काढायचे. पोलर काढायचं म्हणजे आपल्याला आर आणि थिटा काढायचे. क्वेश्चनमध्ये काय असतील, कार्टेशियन. म्हणजे क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्स आणि वाय दिलेले असतील. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला काय दिलेले आणि काय काढायचे हे जर माइंडमध्ये क्लिअर असेल तर आपण परफेक्ट रिलेशन यूज करू शकतो आणि आन्सर फाइंड आउट करू शकतो. सो नाव लुक हिअर. सो क्वेश्चनमध्ये आपल्याला √2 आणि √2 दिलेलं आहे बघा. हे √2 आणि √2 दोन्ही डिजिट आहे. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. म्हणजे फर्स्ट एक्स आणि वाय, एक्स वाय कम्पेअर केले. √2 √2 दोघांची व्हॅल्यू सेम. आता इथं खूप महत्त्वाची गोष्ट असते, आपल्याला क्वाड्रंट आयडेंटिफाय करावं लागतं अगोदर आणि हे लिहावं लागतं. हे बघा, एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह आहे. दॅट मीन्स एक्स कॉमा वाय हे कशाचं साईन आहे, बिलॉंग्स टू म्हणजे लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये गेले. मग बघा, युझिंग रिलेशन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पोलर. सो रिलेशन काय, आर इज इक्वल टू x² + y² आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. फक्त याला मी तो टॅन इनवर्स या साईडला शिफ्ट केला. टॅन थिटा इज इक्वल टू y/x. क्वेश्चनमध्ये असं करून घ्यायचं, ते सॉल्व करण्यासाठी सिम्पल जातं म्हणून. सो आपण परत इथून बघू. आर इज इक्वल टू x² + y². एक्स आणि वायची व्हॅल्यू √2 √2 त्यांचा स्क्वेअर, √2चा स्क्वेअर 2 √2चा स्क्वेअर 2. हा √2 आणि हा स्क्वेअर, सॉरी हा √2 आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला. 2 + 2 4. 4 परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून त्याचा आन्सर काय झालं, 2. ओके, हे बघा, एक्स आणि वाय दोघांच्या व्हॅल्यू √2 मध्ये त्यांचं स्क्वेअरिंग, आन्सर 4. 4चा स्क्वेअर √2. सो आर बिकम 2. याला युनिट वगैरे नाही द्यायचं. नाव थिटासाठी टॅन थिटा इज इक्वल टू y/x. सो वायची व्हॅल्यू √2, एक्सची पण √2 आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो √2/√2 दोन्ही कॅन्सल 1. आता टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते, सो π/4ला. आता आपण प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनमध्ये बघितले की टॅनची व्हॅल्यू 1, प्रिन्सिपलमध्ये 2 अँगल असतात आणि जनरलमध्ये इन्फायनाईट. मग आता आपण π/4च काय यूज केला, because x and y lies in first quadrant and π/4 means 45 degree and 45 degree lies in first quadrant. Because range of a first quadrant काय असतं 0 to 90 degree म्हणून π/4च घेतलं. ठीक आहे, मग tan π/4 1 रिप्लेस बाय tan π/4. tan गेट कॅन्सल, थिटाची व्हॅल्यू π/4. ठीक आहे, सो पोलर कोऑर्डिनेट इज r, θ 1, π/4. सो इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे टॅनच्या सर्व व्हॅल्यू माहिती पाहिजे आणि त्या क्वाड्रंटनुसार आपल्याला यूज करता आला पाहिजे. ठीक आहे, सो आपण एक एक क्वेश्चन बघू, त्याच्यावरून तुम्हाला अजून क्लिअर होत जाईल. ठीक आहे, हा क्वेश्चन खूप सिम्पल होता. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हे बघ काय दिलं आहे, अगेन सेम, फाइंड पोलर कोऑर्डिनेट. कार्टेशियन गिवनमध्ये असेल 0 आणि 1/2. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट
0 1/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 1/2. हे बघा 9th मध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम नावाचं लेसन होतं. एक्स आणि वायपैकी एक जरी 0 असेल तर तो पॉईंट कशावर असतो, एक्सिसवर असतो. ठीक आहे. मग हे बघा एक्स 0 म्हणजे लाईज ऑन वाय ॲक्सिस, म्हणजे तो पॉईंट कशावर आहे, वाय ॲक्सिसवर आहे, आता क्वाड्रंटमध्ये नाही आहे. ठीक आहे. इथं ॲक्च्युअल पॉईंट लिहिलं पाहिजे, एक्स आणि वाय नाही, तो वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे हा जो पॉईंट रिप्रेझेंट करत असेल तो. प्रोसिजर सेमच करायची. सो अगेन आपल्याला आर आणि थिटा काढायचं आहे. मग आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स आणि वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 0चा स्क्वेअर 0, 1/2चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 1/4चं स्क्वेअर रूट, म्हणजे दोघांचं सेपरेट स्क्वेअर रूट होतं. बघा 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2, म्हणजे 1/2चं स्क्वेअर 1/4चं स्क्वेअर रूट काय झालं, 1/2. किंवा सिम्पल इथं बघा हा 0 तर नसल्यासारखाच आहे, याचा स्क्वेअर आणि हा बाहेरचा स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर आणि बाहेरचा स्क्वेअर रूट काय होऊन जातो, कॅन्सल. आन्सर डायरेक्ट 1/2 लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट बघा tan थिटा इज इक्वल टू y/x. आता इथं वाय आणि एक्स दोघांची व्हॅल्यू डिफरंट आहे, सो चुकून व्हॅल्यू चुकीच्या लिहू नका. वाय म्हणजे काय 1/2 आणि एक्स म्हणजे काय 0. 9 डिनॉमिनेटरला 0 म्हणजे ॲन्सर काय तर नॉट डिफाईन, हे नेहमी लक्षात ठेवायचं. डिनॉमिनेटरला 0 ॲन्सर नॉट डिफाईन आणि न्यूमरेटरला असेल तर 0. तर टॅनची व्हॅल्यू नॉट डिफाईन केव्हा असते, π/2ला. ठीक आहे. सो π/2साठी आता इथं π/2लाच असते का, नाही, असे भरपूर अँगल आहे. मग प्लस π/2 काय घेतलं, कारण तो याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिली. हे बघा इकडे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरच असेल, म्हणून π/2. टॅन π/2ला इन्फिनिटी असतं. अगेन टॅन कॅन्सल, थिटाची व्हॅल्यू काय झाली, π/2. अगेन पोलर कोऑर्डिनेट इज r, थिटा 1/2 अँड π/2. ठीक आहे. नाव लास्ट क्वेश्चन एक्झरसाइजमधला ह्या क्वेश्चनचा लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन परत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे, अगेन सेम फाइंड द पोलर कोऑर्डिनेट काढायचं आहे. हे कार्टेशियन दिलेले आहेत आपल्याला. आता क्वेश्चनमध्ये मायनस दिलेलं आहे. ठीक आहे. हे बघा अगेन कम्पेअर केलं, हा 1 म्हणजे एक्स आणि हा -√3 म्हणजे वाय. आता बघा एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह, म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे, 4th क्वाड्रंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा अगेन सेम आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू 1चा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3, काही करायची नाही. 1 + 3 इट बिकम 4, 4चा स्क्वेअर रूट 2, मागच्या क्वेश्चनसारखंच. नाऊ आता हा पार्ट महत्त्वाचा असतो. तुम्ही हा पार्ट जरी रॉंग केला तुम्हाला 1 मार्क्स कन्फर्म मिळेल. हा पार्ट परफेक्ट आला पाहिजे, इकडे लक्ष द्या. y/x, वायची व्हॅल्यू -√3, एक्सची व्हॅल्यू 1. व्हॅल्यूमध्ये कन्फ्युजन करायचं नाही, घाई करायची नाही. -√3/1, हा 1 नाही लिहिला तर चालेल, -√3. ठीक आहे. आता बघा हा मायनस ॲज इट इज √3. टॅनची व्हॅल्यू आहे बघा, टॅन 60 डिग्रीला √3 असतो, टॅन π/3. तर मायनस टॅन π/3. जेव्हाही क्वेश्चन मायनसमध्ये असेल वी हॅव टू युजिंग अलाइड अँगल. तर आपल्याला अलाइड अँगल यूज करावा लागेल. मग आता कुठला अलाइड अँगल यूज करायचा, मग टॅन कुठे कुठे निगेटिव्ह असतो, तर टॅन 2nd क्वाड्रंटमध्ये आणि 4th क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. ठीक आहे. मग आता सेकंडमध्ये फॉर्म्युला हे बघा, सेकंडचा फॉर्म्युला, सेकंड क्वाड्रंटची रेंज काय असते, 180पेक्षा लेस आणि 90पेक्षा ग्रेट. ठीक आहे. मग 180पेक्षा लेस म्हणजे π-θ. ठीक आहे. आणि 4th क्वाड्रंट 360पेक्षा स्मॉल म्हणजे 2π-θ. ठीक आहे. पण इथं बघा, इथं आपल्याला कशामध्ये दिले, 4th क्वाड्रंट, सो आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. जर सेकंडमध्ये असतं तर आपण π-θ यूज केलं असतं.
सो अशा पद्धतीने आपल्याला तो क्वाड्रंट आयडेंटिफाय करून त्याचा अँगल माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण हा अँगल इथं यूज केला. मग बघा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे, टॅन 2π मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. आता आपल्याला काय पाहिजे, मायनस टॅन π/3. सो फॉर्म्युला इज टॅन 2π मायनस π/3. हे बघा हा थिटा कशामध्ये रिप्लेस झाला, π/3. सो टॅन 2π मायनस π/3 इज मायनस टॅन π/3. हे बघा हे थोडं समजण्यासाठी सोपं आहे. तुम्ही जर हा फॉर्म्युला आणि याला ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, हे बघा या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, 3 × 2π 6π मायनस π 5π/6. याचा अर्थ काय होतो, टॅनची 5π/6ला व्हॅल्यू काय असेल, मायनस टॅन π/3, म्हणजेच काय -√3 असते. अगेन टॅन थिटाला याच्यासोबत कम्पेअर केलं, टॅन टॅन कॅन्सल, थिटाची व्हॅल्यू काय झाली ही. इथं परत अलाइड अँगल खूप महत्त्वाचे, ते आपल्याला व्यवस्थित यूज करता आले पाहिजे आणि अँगल फाइंड आउट करता आला पाहिजे. अगेन पोलर कोऑर्डिनेट इज r, थिटा 2, 5π/6. हे बघा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. क्वेश्चन 3 मार्काला येऊ शकतो किंवा 2 मार्काला. ठीक आहे, मी एकदा परत सांगतो. हे बघा आपल्याला कार्टेशियन दिलेलं आहे 1 आणि -√3. पोलर फाइंड आउट करायचं आहे. परत एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू -√3. क्वाड्रंट 4 कारण एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह आहे. आपण आर फाइंड आउट केला. आर सिम्पल आहे. इकडे आपल्याला टॅन थिटा फाइंड आउट करण्यासाठी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. याची व्हॅल्यू काय -√3. मायनस असेल तर वी हॅव टू यूज अलाइड अँगल फॉर्म्युला. बट कुठला अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, डिपेंड्स ऑन क्वाड्रंट. तर 4th क्वाड्रंट आहे म्हणून वी यूज टॅन 2π मायनस थिटा. त्याचा आन्सर मायनस टॅन थिटा. आपल्याला आन्सर मायनस टॅन π/3 पाहिजे, म्हणजे थिटा कशाने रिप्लेस होईल, π/3. बघा इथं 2π मायनस थिटा, 2π मायनस π/3, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हाच आपला अँगल. सो दॅट इज r, थिटा 2, 5π/6. सो असा हा टॉपिक सोल्युशन ऑफ अ ट्रायंगलमधला फर्स्ट टॉपिक आहे. फाइंड द पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि त्यांचं रिलेशन यूज करून आपण ते फाइंड आउट करतो. ठीक आहे, थँक्यू.